उत्तर प्रदेश राज्यामधील गोंडा जिल्हा आहे। त्या गोंडामधील मनकापूर शहरामधील भरहू भट्टा नावाचं गाव आहे। आता या गावामध्ये सरस्वती शाळेच्या जवळ एक 78 वर्षाचे आजोबा राहत आहेत, गृहस्थ राहत आहेत। यांचं नाव आहे बटेश्वरी उर्फ पटेश्वरी। आता अनेक ठिकाणी बटेश्वरी, काही ठिकाणी पटेश्वरी अशा पद्धतीचं नाव आहे आणि आडनाव आहे चौहान। आता हे एक रिटायर कर्मचारी आहेत, रेल्वे कर्मचारी आहेत। आता यांची घरची परिस्थिती अत्यंत चांगली आहे, चांगल्या पद्धतीने त्यांना पगार पण होता। त्याच्यानंतर त्यांना नंतर रिटायरमेंट नंतर काही पैसे पण मिळालेले आणि सगळं काही चांगलं होतं। घरदार पैसा अडका सगळं काही त्यांच्याकडे होतं, जमीन जुमला वगैरे होता। पण ते त्या गावामध्ये एकटेच राहत होते। आता बटेश्वरी चव्हाण यांचं मूळ गाव जे आहे ते वजीरगंज या भागातील उदयपूर ग्रांट या भागामधले ते मूळचे होते। पण नंतर मग ते भरहू भट्टा या ठिकाणी आले। नंतर तिथं त्यांनी घर बांधलं आणि आता त्या ठिकाणी ते राहत होते। तारीख आहे 20 जुलै 2024। आता सकाळपासून हे जे चव्हाण आहेत ते घराच्या बाहेर काही दिसले नव्हते। घर अगदी शांत होतं, सुनसान होतं। आता दुपारी साधारण 1च्या सुमारास यांची जी नातसून आहे, नातसून म्हणजे नातवाची बायको म्हणजे सरस्वती, तर ती त्या ठिकाणी जेवणाचा डबा घेऊन आलेली होती। आता घराचा दरवाजा उघडा होता। आता ती नेहमीप्रमाणे मग आत शिरल्यानंतर तिनं जे बघितलं त्यामुळे ती मोठमोठ्याने आरडायला लागली। कारण चव्हाण जे आहेत त्यांची अज्ञात कुठल्या तरी व्यक्तीनं हत्या केलेली होती। ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि त्यानंतर आता ही सून जेव्हा आरडायला लागली त्यानंतर शेजारी पाजारी जमा झालेत। नंतर नातेवाईकांना, पोलिसांना माहिती दिली गेलेली आहे। वजीरगंजचे पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांनी घराची पाहणी केली आणि काही अंतरावरती रक्तानं माखलेली कुऱ्हाडसुद्धा त्यांनी पाहिलेली होती। आता या कुऱ्हाडीनंच या आजोबांची हत्या केलेली आहे हे समोर येत होतं। पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने पंचनामा केलेला आहे। त्यानंतर शरीरावरती आणि पाठीवरती कुऱ्हाडीनं वार केलेले होते आणि गळा दाबून हत्या केलेली होती। हे जेव्हा समोर म्हणजे कळत होतं त्यावेळेस प्रश्न होता की एवढ्या वयोवृद्ध व्यक्तीची अशी हत्या कोण करेल। त्यामुळे घरच्यांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची विचारपूस केली। त्यावेळेस मग ही माहिती समोर आली होती की आजोबा जे आहे ते एकटे राहत होते। आता पोलिसांनी ती बॉडी वगैरे ताब्यात घेतली होती, पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती। आता प्रथमदर्शनी या आजोबांकडे प्रचंड पैसे होते आणि त्यामुळे कुणीतरी डल्ला मारण्यासाठी त्यांच्यावरती पाळत ठेवली आणि त्यांची हत्या केली। पण ज्यावेळेस घराची तपासणी केली त्यावेळेस मात्र ही थ्योरी जी आहे ती चुकीची ठरत होती। कारण घरातलं काही चोरीला गेलेलं नव्हतं। याचा अर्थ ही शुद्ध हत्या होती। आता ही हत्या मग केली का हाही प्रश्न होताच। आता घरातच त्या ठिकाणी घटनास्थळी कुऱ्हाड पण सापडलेली होते। आता एवढ्याच पुराव्याच्या आधारे तपासाला सुरुवात झाली होती। पण यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातले CCTV फुटेज जे आहेत ते तपासले होते आणि तांत्रिक माहिती काढायला सुरुवात केलेली होती। गावातल्या लोकांशी त्यांनी संपर्क साधला होता आणि कुणी काही अनोळखी व्यक्तीला आसपास बघितलं होतं का याच्याबद्दलची विचारपूस करायला सुरुवात केली। आता यानंतर पोलिसांना 2 अज्ञात व्यक्तीबद्दल माहिती मिळाली आणि दोनही व्यक्ती CCTVच्या माध्यमातून दिसत होत्या, त्या CCTVमध्ये त्या दिसत होत्या। त्यामुळे त्यांची हालचाल, त्यांचं वागणं याबद्दलची माहिती घेतली आणि त्यांचा शोध सुरू झाला। सगळी यंत्रणा कामाला लागली आणि 23 जुलै 2024ला दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांना पोलिसी खाक्या दाखवला आणि मग बटेश्वरी चव्हाण यांची हत्या केल्याचं त्यांनी कबूल केलं होतं। आता याच्यामध्ये संशयितांचं नाव समोर येत होतं। एक होता अखिलेश उपाध्याय आणि दुसरा होता सलमान। आता ह्या 2 मारेकऱ्यांना, आजोबांना ते ओळखत वगैरे नव्हते। मग यांनी ही हत्या का केली होती? त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही टायरमध्ये घेतलं आणि अत्यंत प्रेमाने त्यांची विचारपूस केली आणि त्यानंतर मग या हत्येपाठीमागचा वेगळाच मास्टरमाइंड समोर आला आणि ती व्यक्ती होती मयत व्यक्तीची सख्खी नात रिका चौहान। 24 जुलै 2024 रोजी मग रिकाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिच्याकडे विचारपूस केली, चौकशी केली आणि या नातीनं किती प्लॅन करून आपल्या आजोबांची हत्या केली होती हे समोर आलं होतं। कसं भयंकर प्लॅन केलं होतं आणि भयंकर हत्या घडवलेली होती। तर रिका चौहान हिचा मित्र आहे, त्याचं नाव आहे दिनेश चौहान आणि हा वीज विभागामध्ये, लाईट विभागामध्ये कामाला होता आणि याला हिनं हाताशी धरलं आणि त्या भागातील अजून 2 तरुण होते, अखिलेश उपाध्याय आणि सलमान। आता हे दोघंही एकदा रिकाकडे आलेले होते तिला मदत मागायला आणि यांना त्या भागामध्ये दुकान चालू करायचं होतं, त्याच्यासाठी पैसे पाहिजे होते आणि त्यामुळे मग आता हिच्या लक्षात आलं की यांना पैशाची गरज आहे। त्यांची गरज ओळखली आणि सांगितलं की मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, पण माझ्यासाठी एवढं काम करायचं आणि त्यानंतर आजोबांच्या हत्येची सुपारी त्यांना दिलेली आहे आणि या सगळ्यांनी मिळून मग आजोबांना मारण्याचा कट रचला। आता ह्या कटामध्ये ठरलं होतं त्याप्रमाणे 18 जुलै 2024 रोजी रिका जी आहे ती
पुण्याला विमानानं निघून गेलेली होती. म्हणजे आपल्याला कोणाचा म्हणजे कुणी आपल्यावर संशय घ्यायला नको म्हणून ती पुण्याला निघून आली. आणि आजोबा बटेश्वरी चव्हाण जे आहेत ते घरी एकटे होते आणि त्यामुळे आता त्यांची हत्या करणं सोपं होतं. ठरल्याप्रमाणे 19 जुलै 2024ला मध्यरात्री दिनेश जो आहे त्यानं टू व्हीलरवरती अखिलेश उपाध्याय आणि सलमान या दोघांना चव्हाण यांच्या घराच्या बाजूला आणलं. त्यानंतर हे दोघं घरात घुसले. घरामध्ये चव्हाण जे आहेत ते झोपलेले होते आणि त्यावेळेस मग त्यांनी कुऱ्हाडीनं त्यांच्यावरती वार केला, हल्ला केला आणि त्यांना ठार मारलं. आणि गडबडीमध्ये कुऱ्हाड जी आहे ती त्या ठिकाणी टाकून दिली आणि दोघंही घराच्या बाहेर आले आणि दिनेशबरोबर ती दुचाकीवरून निघून गेले. आता दुसऱ्या दिवशी दुपारी ही हत्या उघड झाली. त्यानंतर रिका जी आहे ती पुण्यावरून आली आणि आपले आजोबा गेले त्याचं तिला प्रचंड दुःख झालं, प्रचंड रडायला लागली, ओरडायला लागली. आणि पोलिसांनी ज्यावेळेस CCTV तपासले त्यावेळेस हे जे 2 मारेकरी होते ते मारेकरी दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आणि सगळं प्रकरण उघड झालं होतं. आता या प्रकरणी आरोपी नात रिका रमेश चव्हाण, तिचा मित्र दिनेश चव्हाण, त्यानंतर अखिलेश आणि सलमान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता इथं प्रश्न उरतो तो म्हणजे या नातीनं आपल्या आजोबांची हत्या का केली होती. तर हा जो चव्हाण परिवार आहे तो प्रचंड मोठा होता आणि याच्यामध्ये बटेश्वरी चव्हाण हे त्याच्यात मुख्य होते. शिवाय त्यांच्याकडे संपत्ती होती आणि यामुळे सगळ्यांना वाटत होतं की त्यांनी आपल्याला संपत्ती द्यावी आणि याच्यासाठी अनेक लोक त्यांची सेवा करायला आतुर होते. आता काही काळापूर्वी रिका आणि तिच्या आईने यांची जवळजवळ 1.5 वर्ष सेवा केलेली होती. आणि रेखा चव्हाण हिचे वडील रमेश चव्हाण जे आहे त्यांचं निधन झालेलं होतं आणि या दोघी त्या आजोबांची सेवा करत होत्या. आता यामुळे मग आजोबा आपल्याला जास्त संपत्ती देईल असं यांना वाटत होतं. पण त्या आजोबाने त्यांचा दुसरा नातू विनोद आणि नातसून सरस्वती यांच्या नावे काही जमीन केली होती आणि सून सरस्वतीवरती त्यांचा जास्त विश्वास होता आणि यामुळे मग आजोबा जो आहे तो आपल्या दुसऱ्या सुनेचीच बाजू घेतो आहे आणि प्रॉपर्टीसुद्धा तो सुनेला आणि त्या दुसऱ्या नातवाला देईल असं तो सांगायचा. आणि त्याच्यामुळे मध्ये ते 2 गुंठे जागा पण त्यांना दिलेली होती आणि राहतं घर आणि जमीन पण विकून त्यांनाच देईल असा संशय मग या रिकाला आणि तिच्या घरच्यांना म्हणजे तिच्या आईला वगैरे आला आणि त्यामुळे मग ह्यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. त्या रिकाला प्रचंड राग यायचा या आजोबाचा आणि मग तिनं विचार केला की हे म्हातारं जर जिवंत राहिलं तर ते सगळं त्या सरस्वतीला देईल आणि आपल्याला काही ठेंगा मिळणार. त्याच्यापेक्षा मग हे जर मरण पावलं तर काही नाही झालं तरी आपल्याला वारसा हक्कानं थोडं का होईना पण मिळेल. आणि त्याच्यामुळे मग त्या नातीनं आजोबांना ठार मारण्याचा प्लॅन केला आणि त्या पद्धतीनं त्यांना ठार मारलं. पण शेवटी तिला जेलमध्ये जावं लागलं. तर आता ही घटना अशा पद्धतीनं समोर आली होती. आता ही घटना समाजाचा आरसा आहे. म्हणजे तुमच्याकडे जर संपत्ती असेल तर लोक तुम्हाला जवळ करतात आणि नसेल तर मात्र कोणीही कुत्रं तुम्हाला विचारत नाही. आणि त्यामुळे जे म्हातारे लोक आहेत किंवा ज्यांचं वय झालेलं आहे किंवा जे थकलेले आहेत तर त्यांनी आपल्या असे स्वार्थी लोक आपल्या भोवती असण्यापेक्षा सरळ वृद्धाश्रमामध्ये जावं आणि सगळी संपत्ती वगैरे आपली जी असेल ती विकावी आणि मौज मजा करावी, आनंदाने जगण्याचा प्रयत्न करावा. कायम लक्षात ठेवा, नाही कुणाचं कोणी इथं, नाही कुणाचं कोणी, अंती जाशील एकटाच माझं माझं म्हणून. नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, मुलगा कुणाचा, मुलगी कुणाची, नातं कुणाच्या, नातू कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. नाही कुणाचे कोणी इथं, नाही कुणाचे कोणी. पैशासाठी सारे जमती, पैशासाठी हाजी करती, पैशासाठी सारे जगती, पैशासाठी हाजी करती, स्वार्थासाठी गोड बोलती, पैशावर ही दुनिया डोलती. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. असो, पण आता याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.